त्यांच्या मनात आत्मविश्वास प्रेरण्यासाठी माझा मुख्य उद्देश जो असतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक बारमध्ये जाऊन आत्मविश्वास पेरण्याचं काम मला करायचंय। बाकी अभ्यास, कायदा, अनुभव, आपलं सादरीकरण हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतो। कोणताही वकील डावा किंवा उजवा नसतो आणि कोणताही वकील किंवा जज, न्यायाधीश सुद्धा पूर्णपणे कायद्याने परिपक्व असतो असं नाही। आपल्याला जे उमजलंय, आपल्याला जे समजलंय ते आपण आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे। फक्त याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो प्रामाणिकपणाचा। आपण प्रामाणिकपणे किती सादर होतो, आपण आपल्या पक्षकाराची बाजू कशी हिरहिरेने मांडतो यावर सर्व अवलंबून असतं। गेल्या 40 वर्षाच्या प्रवासात जेव्हा मी सिंहावलोकन करतो तेव्हा मला आठवतंय मी सुद्धा तुमच्यातल्या बऱ्याच जणांसारखा अनवाणीच फिरायचो। मला आठवतंय मी डोंगर दरातच वाढलोय। मला आठवतंय 8वीला मी ABCD शिकलोय। मला आठवतंय आजही माझं इंग्लिश चांगलं नाही। मला आठवतंय गरिबी काय असते, खडतर प्रवास काय असतो। मी तुमच्यासारखाच लोकलमध्ये लटकून शिकलोय। मीही तुमच्यासारखाच अगदी 7वी पासून स्कॉलरशिपवरच शिकलोय। आई वडील मोठे नव्हते असं नाही। आई महर्षी कर्व्यांची विद्यार्थिनी होती। गिरगाव मधल्या अतिशय उत्तम शाळेतली उत्तम स्कॉलर होती। वडील रायगड जिल्ह्यामधले पहिले IAS ऑफिसर होते। तरी सुद्धा आम्ही खडतर जीवन जगायचो। हे एवढ्यासाठी सांगतोय की आत्ताची आपली जीवन पद्धती आणि पहिल्या पिढीची जीवन पद्धती याच्यात फरक होता। जे संस्कार होतात ते आपल्या आधीच्या पिढीचे होतात। तुम्ही ज्या पिढीत स्पर्धेच्या युगात जगताय त्याच्यात मूल्य किती पाळताय हे महत्वाचं असतं। तहसीलदारचा मुलगा असताना सुद्धा होळीच्या दिवशी मी मिलोच्या भाकऱ्या खाल्ल्या। मी अतिशय उत्तम चित्रकार होतो। वडिलांनी मला JJ स्कूल ऑफ आर्टला पाठवलं नाही। माझ्या घरातले सर्व भाऊ बहीण गोल्ड मेडलिस्ट आहेत, पण कोणीही वडिलांच्या पैशावर जगलेलं नाही। वडिलांनी कधीही 1 रुपया खाल्ला नाही आणि कोणाला खाऊन दिला नाही। 97व्या वर्षी वडील वारले तेव्हा आम्ही पत्र्याच्या घरात राहत होतो, जेव्हा माझ्या वकिलीला 30 वर्ष पूर्ण झाली होती। हे एवढ्यासाठी सांगतो की आर्थिक सुबत्ता आणि मूल्याधिनी वकिली यामध्ये फरक आहे। सरस्वती आणि लक्ष्मी हातात हात घालून चालतातच असं नाही, तरी सुद्धा ज्याने सरस्वतीची पूजा केले त्याला लक्ष्मी कधी पाठ सोडत नाही। तुम्ही पैशासाठी जगता की अभ्यासासाठी जगता, तुम्ही तुमचा खटला कशा पद्धतीने मांडता आणि तुमचा खटला तुम्ही खरंच जगता का, त्याच्यावर प्रेम करता का, या चार्जशीटवर प्रेम करता का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे। पक्षकारांनी मला किती पैसे दिलेत किंवा किती पैसे उकळता येतील हे जेव्हा आपल्या मनात येतं तेव्हा आपण खटल्याला न्याय देऊ शकत नाही। विनाकारण दुजरेपणा आणि विनाकारण अतिशहाणपणा किंवा इगो हे दोन्ही मारक आहेत। मी आत्मविश्वास पेरायला आलोय हे माझं आजच्या व्याख्यानाचं मुख्य सूत्र आहे। जे आपल्याकडे नाही त्यापेक्षा त्याच्यासाठी लढत बसण्यापेक्षा जे माझ्याकडे काय आहे, माझी सामर्थ्य स्थानं काय आहे ती आज रात्री जरा प्रत्येकाने तपासून बघा। माझं इंग्रजी नाही, ठीक आहे। मला चांगलं ड्राफ्टिंग करता येत नाही, ठीक आहे, पण मला चांगलं लिहिता येतं, मला चांगले विचार मांडता येतात आणि मला कायद्याची संज्ञा समजून घेता येते। हे एकदा जर तुम्हाला कळलं तर कोणताही कायदा तुम्हाला अनभिज्ञ राहून देत नाही। मी 12 पुस्तकं लिहिली, ती कायद्यांवर लिहिली, कायद्यातील मी चालवलेल्या खटल्यांवर लिहिली, त्या कादंबऱ्या खूप गाजल्या, नवीन ज्युनियर वकिलांना त्या उपयोगी पडतात। हे सांगण्यासाठी मी आलेलो नाही,
पण आपण जे जगलो, आपण जे अनुभवलं ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यातून जर महाराष्ट्रातून 4 लोक तयार होत असतील तर ती आपली खरी मिळकत आहे. मी जे युट्यूब चॅनल चालवतोय ज्याच्यावर आज 80 पेक्षा जास्त लेक्चर्स या विविध कायद्याच्या विषयांवर महाराष्ट्रभर किंवा भारतभर पसरलेली आहेत, जी बोली भाषेतून मराठी भाषेतून आहेत, ती एवढंच सांगतात की आत्मविश्वासाने तुम्ही उंबरठा ओलांडा. ती एवढंच सांगतात की कायदा सोप्या भाषेत समजून घ्या. नाही तुम्हाला कदाचित कायद्याची व्याख्या येणार, नाही तुम्हाला संदर्भ निकाल समजणार, पण निदान केस लॉ कसे वाचायचे हे तर समजून घ्या. कारण बऱ्याच वेळेला असं होतं अपिलात किंवा सेशन कोर्टामध्ये एखादा अभियोक्ता, एखादा वकील केस लॉ देतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं क्रिमिनल अपीलच फेटाळलं होतं. त्यामुळे नुसता एंड समजून घेऊ नका, नुसतं ब्रॉड लाईन आहे ती समजून घेऊ नका, त्यातले उद्देश समजून घ्या. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा की प्रत्येक खटला, प्रत्येक घटना ही वेगळी असते. कोणताही केस लॉ तंतोतंत लागू होत नाही, त्यातलं न्यायतत्व समजून घ्यायला. आणि मग अशा अनेक गोष्टीत असताना आपण पहिला जे चरण, 3 चरणात मी आपल्याशी बोलणार आहे. पहिलं चरण आहे ते वकिली व्यवसायातली नीतिमत्ता, यावर आपण बोललोय. पण त्यापेक्षा पहिल्या चरणामध्ये मी नवीन फौजदारी जे कायदे आलेले आहेत त्याचा अगदी तोंड ओळख. सगळे कायदे सगळ्यांना आता माहीत झालेत, चार्जशीट यायला सुरुवात झाले, पण तरी सुद्धा जर काही राहिलं असेल म्हणून त्या 3 कायद्यांची तोंड ओळख करून मी पुढे जाणार आहे. आणि मग माझा जो मुख्य उद्देश आहे, आपण कूपमंडूक वृत्ती सोडून, मी पेण तालुक्यातलाच वकील, मी पेणलाच वकिली करणार, मी पनवेलकडे बघणार नाही, मी अलिबागकडे बघणार नाही, ही जर कोणाची वृत्ती असेल तर ती सोडून द्या. स्पेस भरण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. पेणमध्ये मी जेव्हा वकिली सुरुवात केली 1986च्या अगोदर, तेव्हा फक्त 2 ते 3 सिनियर वकील होते. आज आपण 100चा आकडा पार पाडलाय. त्या सर्व सिनियर वकिलांना स्मरून, मग ते शृंगारपुरे वकील असतील, धारकर वकील असतील, ते ज्या पद्धतीने इथे बसायचे, जे आराम खुर्च्या असायच्या, पण ते कैफियती हाताने लिहायचे, कार्बन पेपर घेऊन घरून यायचे. इथे एकच क्लार्क होता, तो दावा पण हाताने लिहायचा आणि कैफियत पण हाताने लिहायचे. जुन्या दावे काढले तर एकाच अक्षरात मुरुड आणि पेण कोर्टातले दावे तुम्हाला मिळतील, किंबहुना महाड आणि रोहा कोर्टात सुद्धा तसे दावे अजून आहेत. हाताने लिहिलं जायचं, रिराईट प्रकारच नव्हता. कार्बन कॉपी विरुद्ध वकिलाला दिली जायची आणि त्यात अगदी छोट्या मजकुराच्या दाव्यात सर्वसमावेशक कायदा असायचा. तुम्हाला जर माधवराव जोशी, नाना लिमये, कुंटे किंवा लिमये वकील गोपाळराव लिमये जे पुढे उच्च न्यायालयात गेले, त्यांची ड्राफ्टिंग बघायचा योग आला तर ती जुनी ड्राफ्टिंग बघा की थोडक्यात दावा कसा द्यायचा, थोडक्यात नोटीस कशी द्यायची, थोडक्यात कैफियत कशी द्यायची आणि थोडक्यात उलट तपासणी कशी घ्यायची. याचं ते मूर्तिमंत उदाहरणं होती. तालुका लेवलला प्रॅक्टिस केली, मोफिसाईल कोर्टात प्रॅक्टिस केली म्हणून काही समजत नाही, आणि उच्च न्यायालयात लोकांना आय पुट इट टू यू म्हटल्यानंतर सगळं काही समजतं असं अजिबात नाही. जे आम्हाला समजतं, जे तालुका लेवलला आम्हाला तलाठी तहसीलदार पासून समजतं, ते हायकोर्टच्या कौन्सिलला समजत नाही. खाते उतारा कशाशी खातात हे कौन्सिलला माहिती नसतं. 8चा उतारा म्हणजे काय माहिती नसतं. चतुर्सीमा काढून कशा बघायच्या माहिती नसतात. प्रत्यक्ष मोजणी चाचणीद्वारे कशी केली जाते, टेबल मॅपनी कशी केली जाते, आणि आता सॅटेलाइटच्या आधारे कशी केली जाते, आणि एआयच्या आधारे कशी केली जाते, हे तालुका कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाला माहिती असतं. त्याला दिवाणी कोर्टाचं जेवढं नॉलेज असतं तेवढंच महसूल कोर्टाचं नॉलेज असतं. 32M सर्टिफिकेट कशाशी खातात ते माहिती असतं. आरटीएस अपील कशी करायची ते माहिती असतं. एमआरटी कडचं काय करायचं ते माहिती असतं. आणि HMP कसा चालवायचा तोही माहिती असतो. त्यामुळे श्रेष्ठत्वाचा जो प्रश्न आला, विद्वत्तेचा प्रश्न आला, तर माझ्या वैयक्तिक अनुभवाच्या दृष्टीने मी तालुका कोर्टातल्या, महसूल कोर्टातल्या किंवा मोफिसाईल कोर्टातल्या वकिलाला जास्त मार्क देतो. कारण त्याचं ज्ञान हे अनुभव निश्चित असतं आणि स्वयंसिद्ध असतं. थोड्या बहुत चुका होत असतील, स्पर्धेला वाव कमी असल्यामुळे असेल, म्हणून मी मगाशी ज्या नोटवर होतो त्या नोटवर पुन्हा येतोय. आपण पेणच्या पलीकडे, उंबरठ्याच्या पलीकडे बघायला शिका. अलिबागला खूप मोठा स्कोप आहे. पेणला 3री मुंबई येते.
आता इथे 18 मजली इमारती उभ्या राहणार आहेत. प्लॅन मंजूर झालाय. MMRDA प्लॅन मंजूर केलाय. नायना प्रकल्प येतोय. इथे तुमच्याकडे इथल्या खाजणामध्ये ऑलरेडी तिसरी मुंबईचं ऍक्विशन झालेलं आहे. एरो कंपनीचे मॅटर्स असतील, इतर कोणत्या कंपनीची मॅटर्स असतील ती सोडून द्या, पण उद्याची मुंबई ही पेण तालुक्यात आहे. तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये उद्या जे काही अनेक गोष्टी येणार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोर्ट कचेऱ्या सुद्धा येणार आहेत. त्यामुळे त्या आव्हानांना सिद्ध होण्यासाठी तुम्ही खरंच सिद्ध झालेला आहात का, तुमची तयारी आहे का, याचं आत्मपरीक्षण तुम्हाला आज रात्री करायचंय. अलिबागला ॲपेलेट कोर्टात जाताना, सेशन कोर्टात जाताना, पनवेलला सेशन कोर्टात जाताना जे तुमच्याकडे बुजरेपणा आलेला असतो, मी जाणवते म्हणून बोलतोय. इथे मी कोणत्याही व्यक्तिविशेषाबद्दल बोलत नाही, कोणताही चेहरा माझ्या डोळ्यासमोर नाही. माझे जे गेले अनेक वर्षाचे अनुभव आहेत, मग ते तालुका कोर्टाचे असतील. आज आपण पेणमध्ये आहोत म्हणून पेणमधल्या वकिलांचा उल्लेख करतोय की तो बुजलेला असतो. सेशन कोर्टात गेल्यानंतर त्याला क्रॉस घेताना भीती वाटते, मग तो कुठल्या तरी सिनियर कडे जातो. पण तुम्ही स्वतः का नाही उभे राहत? काय होईल अँटी करप्शन मध्ये जास्तीत जास्त? सँक्शन ऑर्डरवर क्रॉस करताना तुम्हाला कोणाची तरी आधीची क्रॉस वाचायला लागेल. मित्रांनो, AI, गुगल याचा खरंच तुम्ही किती वापर करता? एका क्षणात AI म्हणजे तुम्हाला ड्राफ्टिंग येते, ते फक्त वाचायचंय, ते पचायचंय, डायजेस्ट करून घ्यायचं आणि स्वतःच ड्राफ्टिंग स्वतः करायचंय. कशाला कोणत्या सिनियर वकिलाची आवश्यकता आहे? आणि आपण जेव्हा सेशन कोर्टात जातो तेव्हा सेशन ट्रायलची तयारी कशी करायची किंवा फौजदारी केसची तयारी कशी करायची हे जर शिकायचं असेल तर पहिलं तालुका कोर्टात प्रॅक्टिस केली पाहिजे. माझे अनेक सिनियर वकील मित्र आहेत, वर्ग मित्र आहेत, ज्यांची मुलं डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेली, अगदी ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड झाली, अनेक ज्युडिशरीत गेली, पण मडकी कच्ची राहिली, कारण तालुका कोर्टाचा त्यांना अनुभव नव्हता. तलाठ्याकडे जाऊन वर्दी नोटीस का द्यायची, सेक्शन 149 काय ते त्यांना माहिती नाही. एनएचा अर्ज कसा करायचा, एनए साठी कोणते कागदपत्र मिळवावे लागतात, एलआर साठी कोणते कागदपत्र मिळवावे लागतात, वारस दाखला करण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट मध्ये नेमका फरक काय, सक्सेशन सर्टिफिकेटची जाहीर नोटीस कशी द्यायची हे त्यांना माहिती नाही. म्हणून तुम्ही तालुका कोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची मनीषा धरा. तुम्ही तालुका कोर्टातून सेशन कोर्टात जायची तयारी करा. म्हणून फौजदारी खटला हा जो आज आपण विषय घेतलाय त्याच्यावर आपण येणार आहोत. मित्रांनो, भारतीय कायदे परिपूर्ण होते. भारतीय पुराणाचा कायदा 1972 पूर्वीच्या पासून जो काय होता त्याच्यात अमेंडमेंट जास्त झाल्या नव्हत्या, तरी सुद्धा कालानुरूप बदलायला पाहिजे होते. लॉर्ड मॅकेनले याने पारतंत्र्याची बीज आपल्या कायद्यात पेरली. अनेक सुधारणांसाठी तो प्रसिद्ध असेल, पण तो इंग्रजांचा दूत होता. जे कायदे केले ते 1857 नंतरचे झालेत हे तुम्ही लक्षात घ्या. स्वातंत्र्याचं युद्ध झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा असं जाणवलं की इथे उठाव होऊ शकतो, आणि इथे जो उठाव करतोय तो शेती व्यवसायासंदर्भातला असेल, तो कुळ कायद्याच्या संदर्भातला असेल, तो स्वातंत्र्याच्या बद्दल असेल किंवा उपोषणाच्या संदर्भात असेल, या सगळ्यांना दाबण्यासाठी म्हणून पिनल कोड तयार केला. आज आपण लॉर्ड मॅकेनलेचे गोडवे गाताना त्याचा संपूर्ण कायद्याचा अभ्यास केला आणि आजच्या कायद्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की आजचा कायदा, जो नवीन कायदे आलेले आहेत फौजदारी कायदे, सुधारणावादी आहेत, आपल्या भारताच्या परंपरेला धरून आहेत. आणि पूर्वीचे कायदे इतक्या वर्ष जे आपण वापरले ते दंडात्मक होते. मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो की इंग्रजी राजवटीच्या काळात 1857 नंतर लॉर्ड मॅकेनलेने आणला तो इंडियन पिनल कोड आणला, आणि आपण जो आणलेला आहे तो आपण BNS भारतीय न्याय संहिता आणलेली आहे. मित्रांनो, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा 2023 याबद्दल म्हणजे CRPC बद्दल बोलताना मी फक्त स्पर्श करून जाणार आहे. मी संपूर्ण कायद्याचे सेक्शन्स वगैरे काही आपल्याला सांगणार नाहीये, कोणताही क्लिष्टपणा आणण्याचा प्रयत्न करणार नाही. पण जे गरज आहे ते की मग या CRPCचा उद्देश काय, हा जो नवीन CRPC आलाय त्याचा मुख्य उद्देश हा जलद निकाल हा आहे. जे तारीख पे तारीख
हा जो प्रकार होता तो काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारने केला. मी सरकारची गोडवे गायला आलेलो नाही, परंतु आजचा जो प्रचलित कायदा आहे त्यातला उद्देश समजावून सांगतोय. आणि मुख्य उद्देश काय तर दंड नव्हे न्याय. इंडियन पिनल कोड असेल, सीआरपीसी असेल, त्याचा मुख्य उद्देश हा दंडात्मक कार्यवाही हा नाही. दंड केला पाहिजे, शिक्षा केली पाहिजे, पण न्याय दिला का, तो न्याय मिळतोय का याच्यासाठी पुढे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या पहिल्या 15 मिनिटातच तुमच्या लक्षात येईल की या संपूर्ण कायद्यांचं संरक्षण किंवा संरचना ही या पद्धतीने झाली. त्यामुळे जो लॉर्ड मॅकॅन्लोचा कायदा होता तो राज्य व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांना दंडनीय शिक्षा करणं हा उद्देश होता. आणि आजच्या कायद्याचा उद्देश हा नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा आहे. आणि मग त्यामध्ये येते ती झिरो एफआयआर. पूर्वी नव्हती का झिरो एफआयआर? होती. पण आता तुम्ही लखनौला आहात, तुमच्या असं लक्षात आलंय की अलिबागला तुमची फसवणूक झाली, तुम्ही लखनौवरून ऑनलाईन फिर्याद देऊ शकता आणि ती रजिस्टर होते. फक्त तुम्हाला 3 दिवसाच्या आत संबंधित ज्या ज्युडिक्शनकडे ती गेलेली असेल तिथे जाऊन आयडेंटिफिकेशन द्यायचंय, खातर जमा करून द्यायचंय, व्हेरिफिकेशन करून द्यायचंय. त्यामुळे झिरो एफआयआर हे सीआरपीसीचं, नवीन सीआरपीसीचं आपण वेगळ्या पद्धतीने बोलतोय, याचं एक वैशिष्ट्य मानून घ्या. त्यामुळे दखलपत्र गुन्ह्यामध्ये ही झिरो एफआयआर होते आणि आपण जाऊन तिथे 3 दिवसाच्या आत ती थोडक्यात व्हेरीफाय करायचं आहे आणि 15 दिवसाच्या आत तपासी अंमलदारांनी त्याच्यात तपास करायचा आहे आणि यातून दखलपात्र गुन्हा होऊ शकतोय की नाही हे डिस्क्रेशन किंवा हे शोध त्यांनी घ्यायचा आहे. अर्थात पोलीस ही अत्यंत हुशार जात असते, त्यामुळे यातूनही ते फटी काढतील. इथेही करप्शनला चान्स आहे, भ्रष्टाचाराला चान्स आहे, पण तुम्ही अधिवक्ता म्हणून किंवा वकील म्हणून पोलीस स्टेशनवर यावर कंट्रोल करू शकता. कारण ऑनलाईन कंप्लेंट ऑलरेडी रजिस्टर झालेली असेल. ती दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे ती वेळ तर तुम्हीच आयओला, तपासी अंमलदाराला समजवून घेऊ शकता. बाकीच्या तरतुद्या सगळ्या तशाच आहेत, फार मोठा फरक पडला असं नाही. आता दुसऱ्या बरोबर हे सगळं का आलं तर निर्भया हत्याकांडानंतर वर्मा समिती स्थापन झाली आणि वर्मा समितीने या झिरो एफआयआरची शिफारस केली होती. ही शिफारस कायद्यात फक्त घेतली गेले आणि ती आता नवीन सीआरपीसी मध्ये, या नवीन जो कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये आलेली आहे. आता या नव्या संहितेमध्ये कलम 173(3) याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 14 दिवसाच्या आत तपास पूर्ण करायचा आहे आणि प्राथमिक चौकशी करायचा आहे की बाबा इथे दखलपात्र गुन्हा होऊ शकतो की नाही. अटक करताना काही काळजी घ्यायची आहे आणि ती मुख्यतः पूर्वी जो कलम 41(अ) आला होता त्याला पर्यायी योजना आलेली आहे. 41(अ)चं नोटिफिकेशन काय आहे, नोटीस का द्यावी लागते, कोणत्या परिस्थितीत देता येते, ती कशी बजावता येते, आपण सगळं अनुभवानं आपल्या सगळ्यांना सीआरपीसीतल्या तरतुदी माहिती आहेत. परंतु आता जी तरतूद 35 सेक्शनला आलेली आहे नवीन सीआरपीसी मध्ये किंवा नवीन संहितेमध्ये, ती सुद्धा पॅरलल आहे, तुमचे हक्क साबित करणारी आहे. आता दोषारोप पत्र दाखल करताना बऱ्याच वेळेला अटक दाखवली जाते आणि न्यायालयासमोर त्या लोकांना हजर केलं जातं. अशा वेळी सुद्धा विशेषतः नव्या संहितेच्या कलम 190 मध्ये त्याच तरतुदी कॅरी फॉरवर्ड केलेल्या आहेत की तुमचे हक्क, अटके संबंधीचे हक्क. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने मला जे जाणवलेलं आहे ते इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. तुमच्या असं लक्षात आलं एखाद्या गुन्हेगाराने गुन्ह्यातील मिळवलेल्या प्रॉफिट मधनं, अमाऊंट मधनं काही मिळकत खरेदी करून ठेवलेली आहे तर ती मिळकत जप्त करण्याचा अधिकार तालुका न्यायालयाला सुद्धा आलेला आहे. हा खूप मोठा फरक नव्या कायद्यात आलेला आहे. तुम्हाला आरोपींना जर खरंच वाकवायचं असेल, कालहरण टाळायचं असेल, त्यांचं नाक दाबायचं असेल तर अशा आरोपींनी या गुन्ह्याच्या आधारे मिळवलेली मिळकत आणि त्यातून केलेली गुंतवणूक, ती मिळकत तुम्ही जप्त करून मागू शकता, सरकार जप्त करून मागू शकतं, पोलीस यंत्रणा मागू शकते आणि कोर्टाला ते अधिकार प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, आणखीन काही महत्वाचं म्हणजे फिर्यादीला काही अधिकार आलेले आहेत. फिर्यादी असेल, विक्टीम असेल, 90 दिवसाच्या आत पोलिसांना आपण केलेल्या तपासाची परिपूर्ण अहवाल किंवा माहिती पेन ड्राईव्हद्वारे, कागदपत्राद्वारे देता येते. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला माहितीच्या अधिकारात पोलिसांची उंबरठे झिंजवण्याची गरज नाही, कारण ते
न्यायतत्वच इथे आलेलं आहे आणि साक्षीदारांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. मी थोड्या वेळाने त्या विषयावर येणार आहे. आणि दुसरं महत्वाचं आपण की उद्देश फक्त घेतोय की दुसरं म्हणजे पीडिताला म्हणजे आरोपीला शिक्षा झाली, तो अटक झाला, त्याला शिक्षा झाली, सक्तमजुरीला तो गेला. पीडितीचं काय तर पीडितीला नुकसान भरपाई देण्याचं प्रावधान या नवीन कायद्यात नवीन संहितेमध्ये केलेलं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची संधी या नवीन संहितेमध्ये आलेली आहे. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, ऑडिओ रेकॉर्डिंग असेल, समाज माध्यमावरचा पुरावा असेल, हे सगळं म्हणजे तिन्ही कायद्यांचा एकत्रित जेव्हा मी विचार करणार आहे तेव्हा रिफॉर्मेशन थेअरी काय नक्की या कायद्यातली त्याच्यावर भाष्य करणार आहे. जे आपण नेहमी म्हणायचो की आरोपींना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, या सगळ्या कायद्याचा उद्देश सामाजिक उद्देश जर विचार केला तर या तिन्ही कायद्यातली साम्य स्थळ बघावी लागतात. त्यामध्ये सुद्धा हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला खूप मान्यता दिले, महत्व दिलेलं आहे. मित्रांनो, व्हॉट्सअप वरनं सुद्धा कोर्टाला नोटीस देता येते. कालच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलाय की व्हॉट्सअपची नोटीस ही तेवढी ग्राह्य मानता येणार नाही, कारण त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु समाज माध्यमावरून किंवा इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुद्धा म्हणजे बेलिफच गेला पाहिजे, पोलिसच गेले पाहिजेत, समन्स किंवा नोटीस बजावली तशीच पाहिजे, त्याची ओशी रेकॉर्डला आली पाहिजे, एक्झिबिट एक बरोबर जोडली पाहिजे, हे आता हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात इलेक्ट्रॉनिक इरामध्ये शिरतोय आणि त्याच्यासाठी हे सीआरपीसी नवीन संहिताही येते. आणि त्यामुळे 161चे जबाब सुद्धा माझ्या स्वतःच्या महाडच्या जी बिल्डिंग कोलॅप्स झाली त्याच्यामधला जो कॉन्ट्रॅक्टर होता तो दुबईला पळून गेला होता, सुप्रिटेंडंट दुबईला पळून गेला होता, त्याची JMFCनी 164चे जबाब VC वर नोंदवलेत, 161चे जबाब DYSPनी नोंदवलेत VC वर. म्हणजे सुरुवात झालेली आहे. यासाठी प्रत्येक वेळेला 161चे जबाब म्हणजे पोलीस स्टेटमेंट नोंदवण्यासाठी पोलीसच तुमच्या घरी आले पाहिजेत किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही गेलंच पाहिजे असं नाही. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या आधारे सुद्धा हे जबाब नोंदवले जाऊ शकतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मित्रांनो, कलम 530 हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. हे कलम 530 प्रमाणे ऑनलाईन बजावणी ही सगळी शक्य होणार आहे. त्यामुळे हे सगळं ऑनलाईन समन्स असतील, वॉरंट असतील, हे सगळं होणार आहे. इतकंच नव्हे तर डिजिटल साक्ष ही सुद्धा अंतर्भूत झालेली आहे. डिजिटल साक्ष आपल्याकडे सुद्धा आता काही प्रमाणात सुरू झालेली आहे, VC वरनं सुद्धा ते होतं. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम मला जो दिसतोय तो आपलं पोलीस नियमावली याच्या पुढे बदलणार आहे. पोलीस मॅन्युअल किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु जो माणूस फौजदारी खटले चालवतोय त्याला पहिला CRPC IPCचा जेवढा अभ्यास होता, जेवढा या नव्या कायद्याचा अभ्यास असेल तेवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त अभ्यास हा क्रिमिनल मॅन्युअल, पोलीस मॅन्युअल आणि मेडिकल मॅन्युअल या 3 संहितेचा असणं गरजेचं आहे. तर कायदा आहे, रूल्स आहेत, कार्यपद्धती या मॅन्युअल मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित घरझडती कशी करायची, नोटांचा पंचनामा कसा करायचा हे तुम्हाला कायद्यात नीट मिळणार नाही, पण ते पोलीस मॅन्युअल मध्ये आहे. पोस्टमॉर्टम कसं करायचं, पोस्टमॉर्टमची तयारी करताना काय करायचं, डॉक्टरनी कोणती काळजी घेतली पाहिजे, PM रिपोर्ट कसा मिळवला पाहिजे, ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेट कसं असतं, फायनल कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट कसं असतं, CA ला पाठवायचे रिपोर्ट कसे असतात, CA रिपोर्ट आल्यानंतर काय कार्यवाही करायची, डॉक्टरची त्यातली जबाबदारी काय, डॉक्टरनी काढलेलं रक्त पोलिसांकडे पाठवता येतं का, ते पाठवताना पंचनाम्याची आवश्यकता असते का, त्या रक्ताचा दुरुपयोग पोलीस करतात, आरोपींच्या कपड्यांवर ते अटक झाल्यानंतर रक्त टाकतात, कोर्टासमोर आरोपीचे कपडे येतात, रक्तगट जुळतो आणि आपण शिक्षेला जातो. पण तुम्हाला मेडिकल मॅन्युअल माहिती असेल, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जे केलेलं मॅन्युअल असेल तर त्याच्यावर डॉक्टरांचे चेक्स आहेत. डॉक्टरांनी नमुने CA कडे पाठवायचे डायरेक्ट. किती जणांना माहिती आहे की डॉक्टरांना पोलिसांना ते नमुने देता येत नाहीत, आणि द्यायचं असेल तर कार्यपद्धती विशिष्ट आहे, त्याच्या सिलिंगची कार्यपद्धती वेगळी आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लाकडी बॉक्स असतो, त्या बॉक्सला कुलूप लावायचं असतं, त्याला सील करायचं असतं, त्याच्यावर डॉक्टरची सही लागते, ती डॉक्टरांनी स्वतः CA कडे पत्र लिहायचं आहे आणि डॉक्टरांनी CA ला नमुने पाठवायचे. 99% फौजदारी केसमध्ये डॉक्टर रक्ताचे नमुने काढतात आणि पोलिसांकडे पाठवतात. पोलीस ते मुद्देमालात घेतात, 3-4 दिवस 3-4 आठवडे ठेवतात आणि त्यांच्या सोयीने ते रक्त पुढे CA कडे जातं. अनेक न्यायालयानं त्या CAच्या पत्रांना एक्झिबिट नंबर देतात, त्याच्यावरनं आलेले CAचे रिपोर्ट ग्राह्य मानले जातात.
पण मेडिकल कौन्सिलचं मेडिकल मॅन्युअल जर बघितलं तर ती कार्यपद्धती तुम्हाला चॅलेंज करता येते. तुम्ही क्रॉसमध्ये ते मुद्दे घेऊ शकता, न्यायाधीशांसमोर ते ठेवू शकता आणि न्यायाधीश त्याच्यावर विचार करू शकतात. त्यामुळे पोलीस प्रामाणिक तपास करतात ही अंधश्रद्धा झाली. अनेक आमिषांना तेही बळी पडत असतात. त्यामुळे तुम्हाला न्यायालयासमोर पोलिसांनी केलेल्या त्रुटी, पोलिसांनी केलेल्या चुका या आणायच्या असतात. सकृत दर्शनी पुरावा, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, परिस्थितीजन्य पुरावा, याच्यात अनेक गोष्टी आहेत. पुढच्या भागात आपण तिथेही येणार आहोत. परंतु या सीआरपीसी मध्ये अनेक गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्या एव्हिडन्स ऍक्टला धरून आलेल्या आहेत आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबत खूप मोठी मान्यता या सीआरपीसीने दिलेली आहे आणि म्हणून ते सेक्शन्स आलेले आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर येतो तो भारतीय साक्ष अधिनियम, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. मी मुद्दाम संपूर्ण कायद्याला असं न जाता जे आवश्यक आहे तेवढंच घेतोय. साहेब, एवढं लक्षात येईल आपल्याला की 1872चा जो कायदा होता तो खरंच परिपूर्ण होता. कोणाही सिनियर वकिलांना विचाराल तर आजपर्यंत तो कायदा प्रचलित आहे. अजूनही आपण उलट तपास, सर तपास, सगळं फेर तपास त्याच्याच पद्धतीने घेतो आणि नवीन कायद्यात फार मोठा फरक झाला असं नाही, परंतु परिस्थितीनुरूप फरक झालाय तेवढा फक्त आपण लक्षात घेऊ. कारण तेव्हा डिजिटल पुरावे नव्हते, तेव्हा दस्तऐवज हा वेगळा असायचा. त्यामुळे पूर्वीच्या कायद्यातल्या दस्तऐवजाची व्याख्या आणि आत्ताच्या कायद्यातल्या दस्तऐवजाची व्याख्या एवढी बघितली तरी नक्की कायद्यात काय फरक झालाय तो लक्षात येईल. तुम्हाला लक्षात येईल की डिजिटल पुरावे याला आता अत्यंत महत्वाचं स्थान या नवीन पुराव्याच्या कायद्यात दिलेलं आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पुरावे किंवा डिजिटल पुरावे यांना कायदेशीर मान्यता ही या नवीन कायद्यात मिळालेली आहे. मित्रांनो, कलम 2(1)(ड) हे प्रत्येकाने पाठ केलंच पाहिजे नवीन कायद्यातलं आणि त्याच्यामुळे फक्त त्यातला एक महत्वाचा मजकूर आहे तेवढा मी वाचून पुढे जाणार आहे. दस्तऐवज म्हणजे कोणताही मजकूर अभिव्यक्त किंवा वर्णन केलेला किंवा अक्षराद्वारे, आकृत्यांद्वारे, चिन्हाद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमांद्वारे किंवा त्याच्या संयोजनाद्वारे व्यक्त केलेला असा मजकूर जो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो. यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड यांचाही समावेश येतो. मित्रांनो, सहज लक्षात येईल की दस्तऐवजाची व्याख्या आता परिपूर्ण झालेली आहे, विस्तारित झालेली आहे आणि याचाच अर्थ असा की सर्व इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड सुद्धा दस्तऐवजात 2(1)(ड) मध्ये घेतलेला आहे आणि म्हणून ही व्यापक व्याख्या लक्षात घेतली की तुमच्या लक्षात येईल की आता नवीन कायदा आणि जुना कायद्यामध्ये नक्की काय केले. मी पूर्ण समर्थक आहे असं नाही. अनेक दुरुस्त्या या तिन्ही कायद्यात येऊ घातलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचे निर्णय यायला सुरुवात झालेली आहे. येत्या 2 ते 3 वर्षात अनेक दुरुस्त्या परिस्थितीरूप होणार. आजचा कालचा जो निर्णय आहे की व्हॉट्सअपवरनं नोटीस बजावणी होऊ शकत नाही कारण तो व्हॉट्सअप मीच वापरत होतो की माझ्या नावावर दुसरा वापरत होता तो मीच बघितला का, त्या 2 निळ्या टिक आल्या म्हणजे बजावणी झाली का, एवढं सोपं राहणार नाही. त्यामुळे त्याला आता पुन्हा रूल्स फ्रेम होत आहेत. महाराष्ट्राने अजून ते रूल्स फ्रेम केलेले नाहीत. दिल्ली सरकारने रूल्स फ्रेम करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मी 2(1)(ड) मध्ये काय काय समाविष्ट होतं ते सांगून पुढे जातोय. लेखन, कुठलंही लिखित साहित्य किंवा मजकूर, कुठलाही दगडी ठशाने केलेले किंवा छायाचित्र हे सुद्धा डॉक्युमेंट्स म्हणून, दस्तऐवज म्हणून धरलं जाईल. नकाशा किंवा योजना, धातूची किंवा दगडावर केलेली कोणती नोंद, कार्टून चित्र, व्यंगचित्र हे सुद्धा डिजिटल म्हणजे डॉक्युमेंट्स म्हणून वापरलं जाईल. ईमेल, सर्व्हर लॉस, कॉम्प्युटरवरील दस्तऐवज, स्मार्टफोन संदेश, संकेतस्थळातील पुरावे आणि ध्वनी मेल्स हे सर्व, व्हॉइस मेल, ध्वनी मेल, सगळे जे काय प्रकार आहे हे सगळे दस्तऐवज म्हणून घेतले जाणार आहेत आणि ते पुराव्यात ग्राह्य धरले जाणार आहेत आणि म्हणून आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आजपर्यंत क्रॉस करताना आपण काय करायचो, तुमचा सेकंडरी एव्हिडन्स आहे, तुम्ही 65(ब)चं सर्टिफिकेट आणलं का, 65(ब)चं सर्टिफिकेट आलं असेल तर ते योग्य आहे का, किंवा तुमचे इतर जे काय पोलिसांकडनं सर्टिफिकेट यायची ती बरोबर आहेत का, हॅश व्हॅल्यू सर्टिफिकेट बरोबर आहे का, हॅश व्हॅल्यू जुळतोय का, या गोष्टी होत्या. पण या नवीन कायद्यामुळे हे डायल्यूट झालेलं आहे. थोडक्यात तुम्ही जर आरोपीचे वकील असाल तर तुम्हाला अधिक कठीण आहे, तुम्ही जर सरकारी वकील असाल तर तुम्हाला सोपं आहे. कारण थोडं हे पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी, संपूर्ण बर्डन ऑफ प्रूफ हे सरकार पक्षावर होतं, तर सरकार पक्षाला मदत करणारे, तपासी अंमलदाराला मदत करणारे या तरतुदी सगळ्या आलेल्या आहेत. कारण सेकंडरी एव्हिडन्स
ग्राह्य धरलेला आहे आणि सेकंडरी एव्हिडन्स मध्ये हा सगळं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आलेला आहे, तो कसा तो बघून घ्या. आणि त्यामुळे आता जे तरतुदी आलेल्या आहेत त्याच्यावर आपण डायरेक्ट जाऊया की सेक्शन 57 मध्ये प्रायमरी एव्हिडन्स आलेला आहे. प्रायमरी एव्हिडन्स जो आहे तसाच आहे, परंतु त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सुद्धा ऍड केलेला आहे. आणि त्यातली स्पष्टीकरण 5 हे सगळ्यात महत्वाचं आहे. सेक्शन 57 तुम्ही लिहून घेण्याची आवश्यकता नाही, काही लिहून घेऊ नका. या नोटची सॉफ्ट कॉपी माझी उद्या सगळ्या बारला मिळेल, त्यामुळे ती सॉफ्ट कॉपी तुम्ही घेतलीत की सगळं मिळेल, सगळे नोट्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हे जे 57.5 हे स्पष्टीकरण आहे ते लक्षात घ्या. ते मुद्दा म्हणून वाचतोय, ज्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेख योग्य ताब्यात असेल, तो अभिलेख साठवलेला असेल, तो अव्वल पुरावा आहे. उदाहरण घेऊन सांगतो. पूर्वी आपण काय करायचो, सीडी ड्राईव्ह असेल, सीडी असेल तर आपण सांगायचो हा दुय्यम पुरावा आहे. पेन ड्राईव्ह असेल आपण सांगायचो दुय्यम पुरावा आहे. फोटोग्राफ असेल आपण सांगायचो दुय्यम पुरावा आहे आणि अडवायचो एक्झिबिट नंबर द्यायला. आता ते होणार नाही. पेन ड्राईव्ह मध्ये घेतलेला पुरावा सुद्धा अव्वल पुरावा म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स म्हणून धरला जाणार आहे. तो कसा तो पुढे लक्षात येईल. स्पष्टीकरण 6 मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा एकाच वेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवले जाते, त्याचे प्रक्षेपण किंवा प्रसारण केले जाते, तेव्हा प्रत्येक साठवलेले रेकॉर्डिंग अव्वल पुरावा असेल. म्हणजे सीसीटीव्ही प्रायमरी पुरावा, त्याचा डीव्हीआर प्रायमरी पुरावा, डीव्हीआरची हार्ड डिस्क सुद्धा प्रायमरी पुरावा. डीव्हीआरच्या हार्ड डिस्क वरनं लॅपटॉप वरनं तू घेतलंस, पॅरलर सिस्टीम मधनं लॅपटॉपची हार्ड डिस्क सुद्धा प्रायमरी पुरावा. लॅपटॉपला सीडी ड्राईव्ह आहे, सगळ्यांच्या समोर पंचनाम्याने सीडी बनवली, ती पण